नमस्कार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो स्वातंत्र्याचा लढा, बरोबर ना? पण तुम्हाला माहिती आहे का की ह्याच्या सुरुवातीमागेच एक मोठं रहस्य आणि एक वाद दडलेला आहे. चला, आज आपण तीच गोष्ट उलगडून पाहूया, जिथे सत्य हे अनेकदा कल्पनेपेक्षाही जास्त रंजक ठरतं. हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे विचार करा, ज्या चळवळीने पुढे जाऊन ब्रिटिश राजवटीला भारतातून अक्षरशः बाहेर काढलं, तिची सुरुवातच एका ब्रिटिश व्यक्तीने केली होती. असं कसं शक्य आहे? यामागे नक्की काय कारण होतं? हे आहेत ॲलन ऑक्टेवियन ह्यूम, एक निवृत्त ब्रिटिश अधिकारी. आता जरा विचार करा, ज्या ब्रिटिश प्रशासनाने भारतावर राज्य केलं, त्याच प्रशासनातला एक माणूस त्यांच्याच विरोधातल्या सगळ्यात मोठ्या चळवळीचा पाया रचतोय. हे किती विचित्र वाटते नाही का? हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. चला, आता काही महत्वाच्या तारखा आणि नावांवर एक नजर टाकूया. काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं ते होतं 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत, आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. ह्या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आणि आता हा आकडा बघा, 72. फक्त 72. हो, अगदी बरोबर ऐकलत. पहिल्या अधिवेशनाला फक्त 72 प्रतिनिधी हजर होते. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की जी चळवळ पुढे जाऊन करोडो लोकांची बनली, तिची सुरुवात खरं तर किती लहान आणि अगदी मोजक्या लोकांपुरती मर्यादित होती. ठीक आहे, मग हे 72 लोक एकत्र आले, पण त्यांनी ठरवलं तरी काय? म्हणजे सुरुवातीला काँग्रेसची अधिकृत उद्दिष्टे काय होती हे समजून घेणं महत्वाचं आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेसची ध्येय खूप मोठी आणि आदर्शवादी होती. जसं की संपूर्ण देशाला एका धाग्यात बांधणं, सरकारकडे सुधारणांची मागणी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जात धर्माच्या भिंती ओलांडून एक राष्ट्र म्हणून उभं राहणं. खरं तर ही एका मोठ्या संघर्षाची फक्त नांदी होती. पण ही तर झाली अधिकृत बाजू, जी सगळ्यांना दाखवण्यात आली. पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं का? काँग्रेसच्या स्थापनेमागे खरंच काही छुपे हेतू होते? अहो, इथूनच तर खरी रहस्यकथा सुरू होते. आणि इथेच येतो तो प्रसिद्ध सेफ्टी वॉल्व्ह सिद्धांत. या सिद्धांतानुसार ब्रिटिशांना 1857च्या उठावाची प्रचंड भीती वाटत होती. त्यांना तसं काही पुन्हा नको होतं, म्हणून त्यांनी काँग्रेसला एका प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखं वापरलं. म्हणजे काय तर भारतीयांचा जो काही राग आहे तो या संघटनेच्या माध्यमातून शांतपणे बाहेर पडेल आणि कोणताही मोठा स्फोट होणार नाही. एक प्रकारे वाफ बाहेर जाऊ देण्याची सोय. पण थांबा, या कथेला एक दुसरी अगदी वेगळी बाजूही आहे, आणि तो आहे लाइटनिंग कंडक्टर सिद्धांत. हा सिद्धांत काय सांगतो की खरे खेळाडू तर भारतीय नेते होते. त्यांनी ह्यूम यांचा वापर एका संरक्षक ढालीसारखा केला, म्हणजे विजांपासून संरक्षण देणाऱ्या कंडक्टरसारखा. कारण त्यांना माहीत होतं की एका ब्रिटिश व्यक्तीने सुरू केलेल्या संघटनेवर सरकार लगेच देशद्रोहाचा शिक्का मारणार नाही. ही होती त्यांची राजकीय हुशारी. म्हणजे बघा, हे दोन्ही सिद्धांत एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. एका बाजूला काँग्रेसला ब्रिटिशांचं एक षड्यंत्र मानलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला त्याला भारतीय नेत्यांची एक जबरदस्त रणनीती म्हटलं जातंय. तर प्रश्न हा आहे, हे नियंत्रण होतं की रणनीती? तर मग खरे सूत्रधार कोण होते, ब्रिटिश की भारतीय? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला त्या भारतीय नेत्यांकडे पाहावं लागेल, जे फक्त अनुयायी नव्हते, तर या संपूर्ण खेळाचे खरे शिल्पकार होते, असं म्हटलं जातं. हे होते काँग्रेसचे सुरुवातीचे आधारस्तंभ, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले यांसारखे दिग्गज नेते. यांना मवाळ असं म्हटलं जायचं, कारण त्यांचा मार्ग संघर्षाचा नव्हता, तर सनदशीर सुधारणांचा होता. यांनीच आपल्या बुद्धिमत्तेने काँग्रेसचा पाया रचला आणि तो मजबूत केला. त्यांची काम करण्याची पद्धत 3 Ps म्हणून ओळखली जाते: पिटिशन, प्रेयर आणि प्रोटेस्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर अर्ज करा, विनंती करा आणि शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवा. त्यांचा क्रांतीवर विश्वास नव्हता, तर ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर होता. त्यांना वाटायचं की सनदशीर मार्गानेच आपण बदल घडवू शकतो. पण मग प्रश्न असा येतो की फक्त अर्ज आणि विनंत्या करणारा हा लहानसा मवाळ गट पुढे जाऊन संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारी एक प्रचंड शक्ती बनला तरी कसा? हा जो प्रवास आहे ना, तोच काँग्रेसचा खरा वारसा आहे. ही टाईमलाईन बघा. काँग्रेसचा हा अविश्वसनीय प्रवास कसा झाला ते लगेच लक्षात येईल. 1885 मध्ये सुधारणा मागणारी ही एक छोटी संघटना होती. 1905 पर्यंत जहाल नेत्यांमुळे ती थेट स्वराज्याची मागणी करू लागली, आणि 1919 नंतर तर गांधीजींच्या नेतृत्वात ती एक प्रचंड जनआंदोलन बनली. काय जबरदस्त बदल आहे हा!
आणि हे वाक्य बघा, जी काँग्रेस काही मोजक्या सुशिक्षितांची चळवळ म्हणून सुरू झाली होती, ती पुढे जाऊन जनतेची चळवळ बनली. हे वाक्य या संस्थेच्या परिवर्तनाचं अगदी अचूक वर्णन करतं. एका लहानशा खोलीत सुरू झालेली ही चळवळ पुढे जाऊन करोडो लोकांचा आवाज बनली आणि तिने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. तर मग सत्य नक्की काय आहे? काँग्रेसची स्थापना ही भारतीय नेत्यांची एक जबरदस्त रणनीती होती, की ब्रिटिशांनी केलेला एक राजकीय सौदा होता, की या दोन्हींचं काहीतरी मिश्रण होतं? खरं सांगायचं तर याचं एकच सोपं उत्तर नाही. आणि म्हणूनच तर इतिहास इतका रंजक असतो. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.